नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून नीट यूजी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील 2025च्या महत्त्वाचा दुसरा राऊंड, बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडच्या रिझल्ट नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला बेटरमेंट मिळू शकतं। या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये असणारा सर्वांमध्ये कुतूहल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला रात्री म्हणजे 24 तारखेच्या संध्याकाळी दरम्यान 11 11:30च्या आसपास रिझल्ट लागला। त्यानंतर आपलं नाव वगैरे आलं किंवा नाही या संदर्भातला बेटरमेंट असेल किंवा अपग्रेडेशन असेल किंवा रिटेन्शन असेल किंबहुना कॅन्सलेशन असेल किंवा आपल्याला न नंबर लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे। या लिस्टमध्ये ज्यावेळेस आपण लिस्ट पब्लिश झाल्यानंतर आपला ऑल इंडिया रँक किंवा रोल नंबर किंवा आपल्या नावाच्या नाव सर्च केल्यानंतर आपल्या समोर वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत। एक तर आपल्या नावाच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल आलं तर आपला नंबर लागलेला नाही, म्हणजे आपण दिलेले चॉईसेस आहेत त्या चॉईसमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही। मग तुम्ही काय करायला पाहिजे, चॉईसेस वाढवायला पाहिजे होते। म्हणजे काय, एमबीबीएस बीडीएस तुम्ही गव्हर्नमेंट दिलेले असतील तर प्रायव्हेटचा नंबर लागायला लागत असला तर तुम्ही लागायला पाहिजे होतं, तुम्ही टाकला नाही। किंवा एमबीबीएस बीडीएस एमबीबीएसचा गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा दोन्ही दिले पण बीडीएस मध्ये नंबर लागू शकला असता परंतु तुम्ही ते दिले नाहीत, याचा अर्थ म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल। किंवा तुमचे खूपच कमी स्कोअर असेल तर तुमचा नंबर त्याच्यामध्ये लागला नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे तुम्ही दुसऱ्या काउन्सिलिंगमध्ये सीईटी सेलच्या बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस किंवा अलाइड कोर्सेसच्या फिजिओथेरपीच्या मध्ये ट्राय करता येऊ शकणार आहे। म्हणजे तुमचं नाव जर चॉईस नॉट अवेलेबल आली की तुमचा या राऊंडमध्ये काही करण्याची आवश्यकता नाही। नंबर 1। आता नंबर 2 जो टॉपिक राहील तो म्हणजे तुमच्या नावाच्या समोर जर समजा तुम्हाला जे कॉलेज फर्स्ट राऊंडला मिळालेलं होतं तेच कॉलेज जर तुम्हाला आता मिळालेलं असेल तर तुम्ही काही करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे आता पहिल्या राऊंडमध्ये मला कोणतं तरी एखादं कॉलेज मिळालं असेल, एमबीबीएसचं गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल किंवा बीडीएसचं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट असेल, कोणतं का कॉलेज असेल ना, आपण जर समजा चॉईस फिलिंग नंतर दिलेले असेल आणि तेच कॉलेज राहिलेलं असेल तर कॉलेजला फोन करण्याची आवश्यकता नाही किंबहुना कॉलेजला काही करण्याची आवश्यकता नाही, कारण ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही कॉलेजवरती जाऊन फीस भरून आणि डिमांड ड्राफ्ट भरून आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्सची जे काही सबमिशन करून ऍडमिशन घेतलेलं आहे, तुम्हाला बेटरमेंट झालेलं नाही। परंतु याच्यामध्ये एक दुसरा टॉपिक राहील A2 मधला बी टॉपिक राहील की ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं होतं पण त्यांनी जॉईन केलं नव्हतं, प्री एक्झिट मधून सोडलेलं होतं आणि आता मात्र तेच कॉलेज किंवा दुसरं कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी मात्र ऍडमिशन घेणं आवश्यक आहे। आता तिसरा जो टॉपिक राहील बघा तो म्हणजे पहिला आपण कोणाचा विचार केला की चॉईस नॉट अवेलेबल वाल्याने काय करायचं। चॉईस नॉट अवेलेबल वाल्याने काहीच करायचं नाहीये। ज्यावेळेस नवीन नेक्स्ट प्रोसेसमध्ये काही प्रक्रिया येईल त्या प्रक्रियेमध्ये बीएमएस साठी किंवा अदर कोर्सेससाठीचा तुम्ही ट्राय करायचा आहे किंबहुना याच एमबीबीएस बीडीएस साठी तिसऱ्या राऊंडसाठी प्रयत्न करायचा आहे। दुसरा जो टॉपिक राहील त्यांना समजा नो चेंज म्हणून आले असेल म्हणजे तेच कॉलेज राहिलेलं असेल तर त्यांना सुद्धा काही कॉलेजमध्ये बदल करण्याची गरज नाही। तिसरा जो टॉपिक राहील तो म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं होतं आणि ते आपण फ्री एक्झिट मधून सोडू तरी शकत होतो किंवा जॉईन तर करत होतो, परंतु काही केलेलं असेल, जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे हा दुसऱ्या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला जर एखादं कॉलेज नवीन मिळालेलं असेल मग ते कोणतंही असू शकेल, गव्हर्नमेंट एमबीबीएस असेल किंवा प्रायव्हेट एमबीबीएस असेल किंवा बीडीएसचं गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं कॉलेज असेल, ते नवीन कॉलेज मिळालं असेल तर त्यांनी काय प्रोसेस करायचे तर तुमचं अपग्रेडेशन झालं असं त्याला म्हणायचंय। जर समजा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजवरती जायचंय तिथे कॅन्सलेशन फॉर्म असतो तो भरायचा आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि आपला जो फीचा डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे ते संपूर्ण आपल्याला बंच देतात। प्रत्येक वेळा तोच प्रश्न विचारला जातो माझी फीस मिळेल का, अरे फी कोणीही बुडवायला बसलेलं नाहीये। तुमचा फीचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे घेऊन सीईटी सेलला त्यांना कळवावं लागतं किंवा ह्यानं इकडलं कॅन्सल केलं म्हणजे सोडलं कॉलेज आहे आणि कॅन्सल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अपग्रेडेशन होता किंवा तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं असतं तर कॅन्सलेशन करणं किंवा न करणं तुमच्या हातात नाही, जॉईन करणं तुमच्या हातात, करणं किंवा न करणं तुमच्या हातात आहे। परंतु कॅन्सल हे 100% झालेलं आहे, परंतु प्रत्यक्ष प्रक्रिया करण्यासाठी कॉलेजवरती जाऊन तुम्हाला ती ऍडमिशन प्रोसेसमध्ये माझं पहिलं कॉलेज कॅन्सलेशनसाठी कॅन्सलेशन फॉर्म भरावा लागणार आहे आणि ते फॉर्म भरल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट आपल्याला परत मिळणार आहे। तो डिमांड ड्राफ्ट आपण आपल्या बँकेमध्ये जायचा, ज्या बँकेमध्ये आपण डिमांड ड्राफ्ट काढलेला होता तिथे तुम्ही तो वजा करून टाकायचा म्हणजे तुमच्या बँकेतल्या खात्यावरती जमा करायचा आहे आणि नवीन कॉलेजचा जो डिमांड ड्राफ्ट आहे तो बनवायचा आहे आणि तेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन दुसऱ्या कॉलेजवरती दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला
ऍडमिशनसाठी जायचं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या सर्वांसाठी लक्षात आलं असेल किंवा त्याच्यासाठीचा वेळ जो तुम्हाला आहे तो पण वेळ तुम्हाला माहित आहे की 29 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. वेळ कमी आहे लक्षात घ्या, त्यामुळे सर्वसाधारणपणे सर्वांनी वेळेमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालेलं नव्हतं आणि या राऊंडमध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं आहे, असा चौथा टॉपिक झाला. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालेलं नव्हतं, दुसऱ्या राऊंडमध्ये नव्यानं काहीतरी मिळालं, मग तुम्ही चॉईस वाढवलेले असतील, म्हणजे बीडीएसचे चॉईस वाढवले असतील किंवा एमबीबीएसचे चॉईसेस वाढवले असतील किंवा मेरिट थोडं आलेलं असेल, तुमच्या मेरिटनुसार ते डिपेंड होऊ शकतं. तर जर तुम्हाला आता कॉलेज मिळालेलं असेल तर मात्र ओरिजिनल डॉक्युमेंटचा बंच, झेरॉक्सचे 3-4 सेट, फोटोच्या कॉपीज 10 आणि पेनड्राईव्ह मध्ये सगळं मोबाईल, त्या जे काय आपला जो काही कॉलेज मिळालं त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन त्याचं एक इन्फॉर्मेशन पत्रक असतं, एक माहिती पत्रक, त्या पत्रकावरती तुम्हाला डॉक्युमेंटची चेकलिस्ट दिले, त्यानुसार त्या सिरियलमध्ये बनवा आणि ते बंच घेऊन दिलेल्या वेळेमध्ये म्हणजेच 29 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला दुसऱ्या राऊंडचं रिपोर्टिंग करायचं आहे. ज्यांचं पहिल्यांदा नंबर लागलाय त्याचं झालं. पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज घेतलेलं आहे त्या ठिकाणी रिटेन्शन भरलेलं आहे, त्यांच्यामध्ये त्यांना चॉईस फिलिंग पण करता आली नाही आणि ते कॉलेज त्यांचं फायनल झालेलं आहे. आता मिळालेलं कॉलेज जर मला चांगलं वाटत असेल तर ते तुम्ही रिटेन्शन पण भरून देऊ शकता. ज्या कॉलेजवरती जाणार आहे त्या ठिकाणी रिटेन्शन पण देऊ शकता. म्हणजे काय करायचंय की ज्या कॉलेजमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आता आपल्याला जे मिळालेलं कॉलेज आहे त्यामध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आणि त्यांना रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा. रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय बघा, स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे मला या प्रक्रियेतून बाहेर पडायचंय, मला जे मिळालेलं कॉलेज आहे ते मात्र माझं फायनल करायचंय, मला हे ऍडमिशन कॅन्सल करा, म्हणजे तुमचं सीट आहे ते फिट होत आहे, तुम्हाला कोणीही काढून घेऊ शकत नाही. त्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देणे असं म्हणतात. जर समजा तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये जायचं असेल तर मात्र स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही, म्हणजेच पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे आणि त्याचा विचार सुद्धा होणार आहे. मात्र तुम्हाला ते फायनल प्रूव्ह करायचं असेल, असं समजा उदाहरणार्थ स्टेटस रिटेन्शन फॉर्म पहिल्या राऊंडला दिलेला नव्हता आणि आपलं कॉलेज पण बदललेलं नाही आहे, तर आपल्याला आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देता येतो का, तर येतो. या 29 तारखेपर्यंत आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊन येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला कुणीही बंधन करू शकणार नाही की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा किंवा नाही. पहिल्या राऊंडमध्ये मधून दुसऱ्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 2 वेळा अपग्रेडेशन होत असतं. आता पहिल्यांदा तुम्हाला जर समजा या दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये परत चॉईस फिलिंग करता येते का, तर येते. आणि ज्यांना आजपर्यंत काहीच मिळालं नाही त्याला सुद्धा चॉईस फिलिंग करता येते. किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नव्हतं ते जॉईन केलं, आता दुसऱ्या राऊंडमध्ये नवीन मिळाले ते पण जॉईन केलं, तरी पण तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करून आपल्याला बेटरमेंटसाठी ऑप्शन करता येणार आहे. त्यामुळे बेटरमेंटसाठी अप टू एंड ऑफ द थर्ड राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार, अपग्रेडेशन करता येणार आहे. कॅन्सलेशनच्या बाबतीत सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं असेल तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज कॅन्सल झालंय ऑफिशियली, परंतु तुम्हाला फिजिकली जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तिथला कॅन्सलेशनचा फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यावेळेस तुम्हाला मात्र तिथे 1,500 ते 2,000 रुपये फीस भरावी लागणार आहे. नवीन कॉलेजमध्ये जर गेला तर तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस पूर्णतः करावी लागणार आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर तुम्ही ते कॉलेज तुमचं फायनल झालं, तुमच्या पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाता येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, माझ्याकडे मी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून नाहीच दिला बरोबर, तर मला आता जर जॉईन केलेलं असेल तर स्ट्रे वेकन्सीमध्ये जाता येईल का, तर 100% जाता येणार नाही. कारण थर्ड राऊंडच्या एंड पर्यंत तुम्ही जर जॉईंड स्टेटस असाल तर तुम्हाला तिथून पुढच्या राऊंड मधून बाहेर फेकलं जाते बरोबर. किंवा आता दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्ही घेतलं नाही तर प्रोसेसच्या बाहेर पडता, हे पण लक्षात घ्या. पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मला मिळालेलं होतं ते मी ऍडमिशन घेतलेलं होतं, परंतु दुसऱ्या राऊंड मध्ये मला जे कॉलेज मिळालं ते मला पसंत नाही, मी पहिल्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजवरती जाऊ शकतो का, तर 100% नाही. ते कॉलेज अलॉट दुसऱ्याला झालंय, ते सीट तुमचं दुसऱ्याला अलॉट झालंय, तुम्ही जाऊन तिथे कॅन्सलेशनची प्रोसेस करायची आहे. सेकंड राऊंड मध्ये मात्र तुम्हाला कॉलेज घेणं बंधनकारक आहे. नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. परंतु तुम्हाला या ठिकाणी डिस्क्लेमर सांगतो की थर्ड राऊंडला सुद्धा म्हणजे आपल्याला परत जाता येऊ शकतंय. ते म्हणजे 1,000 रुपये तुम्हाला फीस भरून किंवा 5,000 रुपये
IQ कोट्यासाठी फीस भरून परत थर्ड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. त्याच्याबरोबर हे सेकंड राऊंडमध्ये सोडलेले कॉलेज असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन थर्ड राऊंडमध्ये म्हणजेच मॉपअप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. म्हणजे तुमचं नुकसान काय होणार आहे का जरी सोडायचं असेल सोडू शकता, परत मात्र फ्रेश रजिस्ट्रेशन आपल्याला करायचंय. आजपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीईटी सेलच्या प्रोसेसमध्ये आपल्याला मात्र पहिल्या राऊंडच्या अगोदर आणि थर्ड राऊंडच्या अगोदर एकदा 2 वेळा आपल्याला एंट्री करता येऊ शकणार आहे. मला आता पहिल्या 2 राऊंडमध्ये काहीच मिळालेलं नाही आता, परंतु मग BMS मध्ये मी ट्राय करू का? 100% करू शकता. BHMS मध्ये ट्राय करू शकता, 100% करू शकता. जर समजा हा MBBS BDSच्या दोन्ही राऊंड म्हणजे या दोन्ही कोर्सेससाठी तिसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा काहीच मिळालेलं नाही, परंतु BMS मध्ये मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं असेल, तिथं मी जॉईन केलेलं असेल, तर स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या MBBS BDS मध्ये जाऊ शकतो का? तर होय, 100% जाऊ शकता. तुम्ही फक्त या प्रक्रियेच्या शेवटपर्यंत जाऊ शकता. परंतु BMSच्या थर्ड राऊंडचा एंड झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही जर जॉईंड असाल एखाद्या कॉलेजमध्ये तर मात्र तुम्हाला MBBSच्या कोणत्याही राऊंडमध्ये जाता येणार नाही किंवा फिजिओथेरपीच्या सुद्धा राऊंडमध्ये. एवढं लक्षात घ्या की एकंदरीत सीईटी सेलच्या 3 ग्रुप आहेत: MBBS BDS, BMS, BHMS आणि फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. या कोणत्याही कोर्सेसमध्ये तिसऱ्या राऊंडच्या एंड पर्यंत तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या किंबहुना न द्या. तुम्हाला ते कॉलेज जर फायनल झालेलं असेल तर तुम्ही तिथून पुढे पुढच्या प्रोसेसमध्ये जाऊ शकत नाही त्या प्रक्रियेच्या. म्हणजे MBBS BDSच्या मध्ये जर तुम्ही जॉईंट असाल तर तुम्ही MBBS BDSच्या स्ट्रे वेकन्सीमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या, जर समजा तुम्ही MBBS BDSचं एखादं कॉलेज थर्ड राऊंडमध्ये घेतलेलं असेल तर MBBS साठी मी ट्राय करू शकतो का स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये? तर नाही. पण BMS मध्ये असलं तर तुम्हाला ट्राय करता येऊ शकणार आहे. एकंदरीत पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजना न मिळालेल्या विद्यार्थ्यांना किंवा चॉईस नॉट अवेलेबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपग्रेडेशन, कॅन्सलेशन, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देणे आणि प्रत्येक राऊंडच्या नियमाबद्दल आणि असणाऱ्या सर्व रूल्सचा इत्थंभूत लेखाजोखा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.